अ रोमॅन्टिक लव्ह स्टोरी भाग 2. सार्थकने शर्मा सरांना कॉल लावला. 2-3 रिंग नंतर त्यांनी कॉल रिसीव्ह केला. कॉल रिसीव्ह झाला तसं सार्थकने मोबाईल रीताच्या हातात दिला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मिस रीता. नवीन प्रोजेक्टचं काम कसं चालू आहे? नोट गुड सर. सर, मी गेल्या आठवड्यात तुम्हाला रिक्वेस्ट केली होती की मिस टीना यांच्या बदल्यात मला दुसरी व्यक्ती या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी हवी आहे, रीता म्हणाली. मिस रीता, टीना या ऑफिसची जुनी एम्प्लॉय आहे. सावळे सरांनी मिस्टर ओम सर पोद्दार यांच्या रिक्वेस्टवर त्यांना तुमच्या टीममध्ये पाठवलं आहे. त्या हुशार आहेत. त्यामुळे शर्मा सर म्हणाले, सर, जर तसं असेल तर हा प्रोजेक्ट मी हँडल करणार नाही. मला कामाच्या बाबतीत बेजबाबदार लोक बिलकुल आवडत नाहीत. मी कंपनीकडून पगार घेते, त्यामुळे कंपनीचं काम व्यवस्थित करणं ही माझी जबाबदारी समजते. अशी लोक माझ्या टीममध्ये असतील तर मी त्यांच्यासोबत काम करणार नाही. त्यामुळे बेटर हेच होईल की तुम्ही हा प्रोजेक्ट आणि ही टीम मिस्टर ओम सर पोद्दार यांच्याकडे हँडओव्हर करावी अशी मी रिक्वेस्ट करते. रीता आवाजात शांतता ठेवत म्हणाली, मिस रीता, ट्राय टू अंडरस्टँड. असं केल्याने तुमची नोकरी देखील जाऊ शकते, शर्मा सर म्हणाले. मला काही प्रॉब्लेम नाही सर. कंपनी आपला निर्णय स्वतः घेऊ शकते. रीताने कॉल कट केला आणि मोबाईल सार्थककडे दिला. सॉरी मला यायला लेट झालं. यू नो, बेंगलोर मधली ट्रॅफिक म्हणजे ना, टीना नाटक करत म्हणाली. वंशला तिच्या असं विचित्र वागण्याचा रागच आला. मिस्टर सार्थक, मी माझ्या केबिनमध्ये आहे. यानंतर शर्मा सर जो निर्णय घेतील त्यानंतर मी काम करायचं की नाही हे ठरवेल. रीताने डॉक्युमेंट्स उचलले आणि मीटिंग हॉलमधून निघून गेली. काय झालं? या इतक्या रागामध्ये का निघून गेल्या? टीनाने आश्चर्याने विचारलं. टीना, किती उशिरा येतेस तू? मॅमने सांगितलं होतं ना, मीटिंग 1 वाजता सुरू होईल. अरे, बाहेर ट्रॅफिक किती आहे. आम्ही देखील त्या ट्रॅफिकमधूनच आलो आहोत टीना. ए वंश, नक्की काय राडा झाला? टीना हळूच वंशच्या कानात म्हणाली. तुला जसं हवं ना, सगळं काही तसंच चालू आहे टीना. पण माझी एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. ज्या दिवशी रीता मॅम आणि ओमचं लग्न होईल ना, त्या दिवशी तू ओमला कायमचं गमावून बसशील. हा जो तुला फालतूचा कॉन्फिडन्स आहे ना की ओम फक्त तुझाच राहील, तो कॉन्फिडन्स क्षणात मातीत मिसळून जाईल. अजूनही वेळ गेलेली नाहीये. उद्या ओम रीता मॅडमच्या घरी लग्नाची बोलणी करायला जाणार आहे. त्यामुळे तुझ्याकडे आजचा दिवस आणि आजची रात्र आहे. तू परत एकदा शांतपणे विचार कर. त्यांना त्रास देण्याच्या नादात तू स्वतःचं आयुष्य स्वतः स्पॉइल करतेस, हे लक्षात ठेव. वंश तिला समजावत म्हणाला आणि तिथून निघून गेला. पश्चाताप तर या रीताला होणार आहे वंश. बरेच जुने हिशोब चुकते करायचे आहेत मला हिच्यासोबत. सोडणार नाही या मुलीला मी. आणि ओममुळे IT संधी चालून आली आहे मला, ती मी सोडणार नाही. प्रत्येक क्षणाचा हिशोब घेणार आहे मी. टीना रागात मुठ्ठी आवळत म्हणाली. शर्मा सरांसोबत कॉलवर बोलून झाल्यानंतर ओमने रागात मोबाईल टेबलवर आदळला. स्वतःला समजते तरी काही 15 मिनिटं उशीर झाला त्यासाठी एवढा तांडव. टीना बरोबर बोलते. हिला ना हिच्या पोझिशनचा खूप घमंड आहे आणि हा माज पण लवकरच उतरवेल मी, मिस रीता. कारण आता सामना आपल्या दोघांमध्ये होणार आहे. नाही तुला प्रत्येक गोष्टीसाठी वाट बघायला लावली तर माझं नाव ओम सरपोतदार नाही, ओम रागात म्हणाला. त्याने कॅबिनचा दरवाजा धाडकन बंद केला आणि तो रीताला भेटायला निघाला. ओम रीताच्या कॅबिन बाहेर उभा होता. त्याने कसा बसा स्वतःचा राग कंट्रोल केला आणि कॅबिनवर नॉक केलं. एस कम इन, ती लॅपटॉपमध्ये बघत काम करत म्हणाली. त्याने कॅबिनचा दरवाजा उघडला आणि आत निघून आला. रीताने मानवर करून बघितलं. ओम तिच्या समोर उभा होता. प्लीज हॅव अ सीट मिस्टर ओम, ती अगदी बॉसी टोनमध्ये म्हणाली. नो थँक्स मिस रीता, मला वाटतं आपण कामाचं बोलून घेऊया, ओम मुद्द्यावर येत म्हणाला. त्याने एकदाही तिच्याकडे व्यवस्थित बघितलं नाही. शुअर, बोला तुमचं माझ्याकडे काय काम होतं, ती स्वतःला सावरत म्हणाली. तुम्ही शर्मा सरांना कॉल करून टीनाबद्दल कंप्लेंट केली, ओम म्हणाला. एस, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी कोणी कंप्लेंट करतो का, मिस रीता, ओम म्हणाला. कुणाचं माहीत नाही, पण मी मात्र कंप्लेंट करते, मिस्टर ओम. ही गोष्ट एकदा झाली असती तर मान्य होतं, पण जेव्हा अशा गोष्टी वारंवार होत असतील तर मग त्यावर ॲक्शन घ्यायला नको का? आजपर्यंत तुम्ही तुमच्या मैत्रिणीला पाठीशी घालण्याऐवजी समजावलं असतं ना, तर आज त्यांची अशी वागण्याची हिंमतच झाली नसती.
रीता म्हणाली. एवढा मोठा गुन्हा केलेला नाहीये तिने. तुमच्यासाठी नसेल पण माझ्यासाठी आहे. कॉर्पोरेटमध्ये एक एक मिनिट एक एक सेकंदाला किंमत असते. हे मी तुम्हाला सांगायला नको. मिस टीना मुद्दामून उशीर करतायत हे समजत असताना देखील ॲक्शन न घेणं म्हणजे वेळेवर येणाऱ्यावर अन्याय करण्यासारखं आहे. आणि मी तो करणार नाही. इथे सर्वांसाठी नियम सारखा असतो. रीता म्हणाली. मला वाटतं तुम्ही तिला शेवटचा चान्स नक्कीच देऊ शकता. तो रागावर नियंत्रण ठेवत म्हणाला. कुठेतरी त्याला देखील मनातून तिचं बोलणं पटत होतं. लास्ट चान्स मिस्टर ओम, तेही तुम्ही सांगताय म्हणून. पण यापुढे त्यांचं हे असं वागणं सहन केलं जाणार नाही. रीता म्हणाली. थँक्स. तो तिच्यावर उपकार केल्यासारखं करत म्हणाला आणि केबिनमधून निघून गेला. तो गेला तसं रीताने डोळे गच्च मिटून घेतले. तिला ओमच्या फ्रेंड सर्कलबद्दल माहीत होतं. तो त्यांच्यासोबत कनेक्ट आहे हे देखील ती ऐकून होती. पण त्याचं टीनासोबतचं असं वागणं काही केल्या तिच्या मनाला पटत नव्हतं. या लग्नाबाबत परत एकदा विचार करावा का असं तिला मनातून वाटून गेलं. ओम रागात केबिनमध्ये आला. त्याने वंश आणि टीनाला केबिनमध्ये बोलवून घेतलं. टीना, ओ कम ऑन ओम, आता तू त्या मूर्खरितासारखी बडबड करू नकोस. 5 मिनिटं उशीर झाल्याने एवढं काय बिघडतं तिचं? ती जशी रिकामटेकडी आहे तसे सगळेजण रिकामटेकडे नसतात. आणि तसंही मला तिला त्रास द्यायचा आहे. सो टीना, त्रास देण्यासाठी तू अगोदर या ऑफिसमध्ये टिकायला तर पाहिजे ना. थोडं शांतपणे घे टीना. मी सारखं सारखं तुला वाचवू शकणार नाही. का घाबरलास का तिला? टीनाने हसत विचारलं. घाबरण्याचा प्रश्न नाहीये टीना. भलेही मी हाय पोस्टवर आहे पण मी ऑफिसचा मालक नाहीये. एका मर्यादेपुढे मी स्वतः देखील काही करू शकणार नाही. हा लास्ट चान्स आहे टीना. यापुढे तुझा जॉब गेला तरी देखील मी काही करू शकणार नाही. ओम चिडत म्हणाला. ओके फाईन, गरज नाहीये मला तुझी. तू असं समजू नकोस की मी तुझी ओळख वापरून या ऑफिसमध्ये टिकू शकते. कमी समजू नको मला. ही तू. आता आपण तेव्हाच बोलू जेव्हा तू खरंच त्या रीतासोबत लग्न करशील. टीना टेबलवर हात आपटत म्हणाली आणि तावातावात निघून गेली. ती गेली तसं त्याने अस्वस्थ होत केसांमधून हात फिरवला. हे सगळं त्याला खूप त्रासदायक जात होतं. तू मला इथे का बोलवलंस? वंश केबिनमधील शांतता भंग करत म्हणाला. नक्की काय प्रकार घडलाय? एवढं काय झालं मीटिंगमध्ये? ओम म्हणाला. तू शांतपणे ऐकून घेणार असलास तर सांगतो. टीनासारखं रिॲक्ट होणार असलास तर ना बोललेलं बरं. वंश म्हणाला. हे वंश, तू तर नीट बोल यार. आधीच कालपासून डोकं दुखतंय माझं. टीनाने विचित्र अट ठेवून डोकं बंद पाडलंय माझं. काय नीट बोलू? हे जे काही चालू आहे ना ते मला बिलकुल आवडलेलं नाही ओम. टीना जाणून बुजून रीता मॅडमना त्रास देते. अगदी सुरुवातीपासून रीता मॅडमने तिचा इन्सल्ट केला म्हणण्यापेक्षा तिने त्यांना तो करायला भाग पाडलं असं आपण म्हणू. कालची तिची अट ऐकल्यानंतर मी तर असं म्हणेल की तिचं वागणं प्री प्लॅन होतं. काहीही काय बोलतोस वंश? टीना रीताला ओळखत देखील नाही. मला तसं नाही वाटत. ओके, आता मला काम आहे. आपण संध्याकाळी भेटून बोलू. वंश म्हणाला. तू मला सांगितलं नाही आज मीटिंगमध्ये काय झालं? ओम म्हणाला. अर्ध्या तासापासून आम्ही सगळे टीनाची मीटिंग हॉलमध्ये वाट बघत होतो. मॅम सुद्धा वेळेवर हजर झाल्या होत्या. आज प्रोजेक्ट बद्दल महत्त्वाचं डिस्कशन करणार होतो. कदाचित तुला ही छोटी गोष्ट वाटत असेल पण ती सोडून बाकी जे येणारे असतात ते देखील रिकामे नसतात. आमच्या टीममधील प्रत्येक व्यक्ती जीव तोडून या प्रोजेक्टवर काम करतोय. आमच्या वेळेलाही महत्त्व आहे ओम. ती फक्त मॅमला नाही तर आम्हालाही त्रास देते. मॅमच्या घरी जाण्यासाठी आणखी 24 तासाच्या वरती वेळ आहे ओम. अजूनही विचार कर. टीनाच्या रागाचा बळी बनण्यापेक्षाही मॅमचं आयुष्य जास्त महत्त्वाचं आहे. असं बोलत वंश ओमच्या केबिनमधून बाहेर पडला. टीना, टीना, का करतेस तू हे सगळं? का विनाकारण आपलं आयुष्य खराब करायला निघालीस? खरंच जर माझं रीतासोबत लग्न झालं तर सगळं अवघड होऊन बसणार आहे. आज रात्री परत एकदा तिला समजावतो. ओम स्वतःशीच म्हणाला आणि कामाला लागला. संध्याकाळी ओमने
टीनाला भेटायला बोलवलं होतं, पण ती आलीच नाही. त्याने तिला कॉल केला, मेसेज केले, पण त्यावर तिने काहीच रिप्लाय दिला नाही. रात्री कधीतरी तिने त्याला एक मेसेज पाठवला, आता आपण तुझं आणि रीताचं लग्न झालं की त्यानंतरच बोलू, बाय टीना. मेसेज वाचून त्याने डोकं गच्च धरलं. टीनाचा हट्टीपणा त्याला माहीत होता, पण त्याला टीना असं का वागते त्याच्या मागचं कारण ही माहीत नव्हतं. रीता त्याच्या आयुष्यात आल्यानंतर खरंच तो तिला दूर करू शकणार होता का? एक ना अनेक प्रश्न समोर उभे होते, ज्याचे उत्तर येणारा काळच देणार होता. रात्रीच्या अंधारात तो चेहऱ्यावर खुनशी हास्य घेऊन सिगरेट ओढत बसला होता. फायनली ओम नावाचा काटा माझ्या मार्गातून बाजूला फेकला जाणार. तर वेल डन डार्लिंग टीना, तू तुझं काम अगदी परफेक्ट केलंस. तुझा तो आशिक मात्र खरंच मूर्ख निघाला. एका दगडात दोन पक्षी मारले मी. टीना तुझी कधीच नव्हती ओम, ती फक्त माझी होती आणि माझीच राहील. ही फक्त सुरुवात आहे, आणखी बरेच हिशोब बाकी आहेत. नाही तुला त्या रीतापासून ही तोडलं तर नाव बदलेल. ना टीना तुझी ना रीता तुझी, तुला मी पूर्णपणे हरवेल. तुला तडफडताना बघायचंय मला, आणि तो दिवस लांब नाहीये. तो हसत म्हणाला. ओमची कालची अख्खी रात्र विचार करण्यात गेली होती. त्यावर काही उपाय काढता येतो का तेही बघून झालं होतं, पण हातात मात्र काहीच लागलं नव्हतं. टीनाने त्याचा नंबर ब्लॉक करून ठेवला होता. रीतासोबत लग्न करण्याव्यतिरिक्त त्याच्या हातात कुठलाच पर्याय उरला नव्हता. दादा, आवरलं का तुझं? निघायची वेळ झाली आहे. गीताचा आवाज आला. आलोच, तो आवाज देत म्हणाला. त्याने कसंबसं स्वतःला ठीक केलं आणि तो खाली निघून आला. 5 वाजता ते रीताच्या घरी जाण्यासाठी निघाले. आज ओमच्या घरचे तिला बघण्यासाठी येणार, त्यामुळे ती खूप खुश होती. ओम तिला मनापासून आवडला होता. दोघांची कुंडली देखील मॅच होत होती, त्यामुळेच तिचे आईवडील देखील खूप खुश होते. रीता, आवरला का बेटा? बाबा म्हणाले. हो बाबा, आवरलं. ती लोक आता येतच असतील, काही कमी पडायला नको, बाबा म्हणाले. काही कमी पडणार नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे. आपली रीता आहेच इतकी गोड की तिला कुणी नाकारू शकणार नाही, रीताचे काका म्हणाले. आज वेद असता तर किती बरं झालं असतं. दादा लग्नाला तर तो आलाच पाहिजे. हां, रीताचे बाबा आपल्या मोठ्या भावाला म्हणाले. तो येणारच आहे, त्याचा जीव तरी लागेल का तिकडे? काका, बाबा, पाहुणे आले, आशा आत सांगत आली. तिची हाक आली तसं बाबा आणि काका लगबगीने बाहेर आले. ओमची गाडी मेन गेटमधून आत एंटर झाली. त्याने गाडी पार्क केली तसं सगळेजण गाडीतून उतरले. चेहऱ्यावर हसू आणत तो सगळ्यांना सामोरे गेला. सगळेजण आत निघून आले तसं रीताची आई सगळ्यांसाठी पाणी घेऊन आली. सगळेजण बसल्यानंतर थोड्याफार गप्पा सुरू झाल्या. सगळ्यांनी चहा घेतला. सगळ्यात शेवटी आशा रीताला घेऊन बाहेर हॉलमध्ये आली. तिने लाईट कलरची सिंपल साडी घातली होती. चेहऱ्यावर अगदी हलकासा मेकअप केला होता, तरी देखील ती खूप सुंदर दिसत होती. तिचा प्रसन्न चेहरा बघून ओमच्या आईला खूप बरं वाटलं. त्यांना जशी सून हवी होती, रीता त्यांना अगदी तशीच वाटली. बाहेर आल्यानंतर ती सगळ्या मोठ्यांच्या पाया पडली. ओमच्या आईने तिला स्वतःच्या शेजारी बसवलं. खूप सुंदर दिसतेस. हो ना ओ, ओमची आई त्याच्या बाबाकडे बघत म्हणाली. हो, जशी फोटोत दिसत होती अगदी तशीच आहे. बाबा आईच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाले. हे बघ बेटा, आम्ही तुला जेवण बनवता येतं का वगैरे प्रश्न विचारणार नाही. हो, पण तुझी आमच्याकडून काय अपेक्षा आहे? ओमकडून काय अपेक्षा आहे? तुझी स्वतःची अशी काय इच्छा आहे, हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. तू आजच्या मॉडर्न युगातील मुलगी आहेस, जॉब करतेस, त्यामुळे त्या बाबतीत देखील आम्ही तुला अडवणार नाही. बाकी तुला जे काही सांगायचं ते तू बोलू शकतेस, आई अगदी क्लिअर म्हणाल्या. माझ्या 2च इच्छा आहेत काकी. एक तर मला जॉब करता यावा आणि दुसरं म्हणजे मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. मला माहीत आहे ते त्यांची जबाबदारी माझ्यावर टाकणार नाहीत, पण तरीही त्यांचं काही करण्यापासून मला अडवलेलं चालणार नाही. माझ्यासाठी माझी फॅमिली सर्व काही आहे, रीता स्पष्ट म्हणाली. बाकी आणखी तुझ्या काय अपेक्षा आहेत? म्हणजे घर वगैरे? मला फक्त तुमचं प्रेम हवंय, बस, बाकी काहीही नकोय, रीता हसत म्हणाली. आईला इम्प्रेस करण्याची पूर्ण तयारी केली आहे हिने. ऑफिसमध्ये तर अगदी कडक भाषा वापरते आणि इथे अगदी गरीब गाय बनली आहे. लग्नानंतर जर
हिने आईला त्रास दिला ना, तर माझ्या इतकं वाईट कुणीही नसेल. आता माझ्यासोबत बोलताना ही कुठल्या टोनमध्ये बोलते मी बघतोच, ओम मनात विचार करत म्हणाला. इतक्यात त्याच्या बाबांनी त्याला हाक मारली. तसा तो भानावर आला. रीताचे बाबा आणि काका ओमला काही प्रश्न विचारत होते. शेवटी ते आपल्या काळजाच्या तुकड्याला त्याला देणार जे होते. मला वाटतं रीता आणि ओमनेही एकमेकांसोबत बोलून घ्यावं. शेवटी संसार त्यांना करायचा आहे, त्यामुळे त्यांची मत जुळणं फार महत्त्वाचं आहे, रीताचे बाबा म्हणाले. त्यांनी त्या दोघांना बोलायला पाठवलं. सुरुवातीला दोघेही शांत शांत होते. त्याला तर तिला काही विचारावं देखील वाटत नव्हतं, पण बोलणं तर भाग होतं. नाईलाजाने त्याने बोलायला सुरुवात केली. तू आईला 2 अपेक्षा सांगितल्या, त्या खरंच आहेत का? आय मीन 2च? तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला. हो, खरंच. ती तितक्याच शांतपणे म्हणाली. माझा विश्वास होत नाही. ऑफिसमध्ये तर ती अगदी स्ट्रिक्ट असते. तिकडे मात्र तुझ्या एम्प्लॉईकडून खूप अपेक्षा असतात. तो ऑफिसमधील तिचं वागणं आठवत म्हणाला. कारण ते ऑफिस आहे. तिथे काम करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कामाचा पगार घेत असते. पण हे मात्र घर आहे. इथे मी जशी आहे तशीच वावरते. बाकी माझ्या अपेक्षा मी स्वतः पूर्ण करू शकते. पण या 2 गोष्टी मात्र माझ्यासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत, रीता ठामपणे म्हणाली. ऐकून बरं वाटलं, कारण तुला जर असं वाटत असेल की घरी देखील माणसांनी वेळ पाळावी, तर ते आमच्याकडे तरी शक्य नाहीये. त्यासाठी तुला ॲडजस्ट करावं लागेल, ओम म्हणाला. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जशी तुझी फॅमिली तुझी जबाबदारी आहे, तसं माझं असं फ्रेंड सर्कल आहे. मी त्यांना सोडू शकत नाही. आम्ही सगळेजण कॉलेजपासून एकत्र आहोत. सो त्या बाबतीत तरी माझ्याकडून कॉम्प्रोमाइज होणार नाही, ओम स्पष्टपणे म्हणाला. ठीक आहे, तुम्ही इतकं स्पष्ट बोलताय तर मीही जरा स्पष्टच विचारते. तुमचं आणि टीनाचं काय नातं आहे? तिने देखील त्याच्या नजरेत बघत विचारलं. तिने असा डायरेक्ट प्रश्न विचारला, त्यामुळे तो चपापला. त्याला मात्र तिच्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नव्हती. तुला नक्की काय म्हणायचं आहे? ओम स्वतःला सावरत म्हणाला. मला फक्त एवढं विचारायचं आहे की तुमची आणि टीनाची फक्त मैत्री आहे की त्या पलीकडेही तुमचं काही नातं आहे? रीता म्हणाली. जर तसं असतं तर मी लग्नासाठी तयार झालो नसतो, तो तिच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचं टाळत म्हणाला. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये, ओम. माझं असं मत नाहीये की आजपर्यंतच्या आयुष्यात तुमची कुठली गर्लफ्रेंड नसावी. वयात आल्यानंतर आकर्षण आणि प्रेम साहजिक आहे, पण आता आपण लग्न करणार आहोत, त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लिअर असाव्यात असं मला वाटतं. कारण लग्नानंतर मला कुठलाही प्रॉब्लेम नकोय, रीता तिचं मत मांडत म्हणाली. ठीक आहे, त्याने आता देखील उत्तर देणं टाळलं. दीदी, तुम्हा दोघांना खाली बोलवलंय. रीता त्याला काही बोलणार इतक्यात आशा सांगायला आली. आशा खाली गेल्यानंतर ते दोघेही खाली निघून आले. दोघांनीही या लग्नाला होकार दिला. दोघांचा होकार ऐकून बाकी मंडळी खूप खुश झाले होते. लवकरच पुढची भेट ठरवून ओमची फॅमिली घरी जायला निघाली. बाहेर सगळे बोलत उभे असताना रीताचे बाबा ओमसोबत बोलण्यासाठी आले. ओम, तुमच्यासोबत थोडं बोलायचं होतं, रीताचे बाबा म्हणाले. हो, बोला ना. आमची रीता थोडी शिस्तीची आहे, पण प्रेमळ आहे. तिला माणसांनी भरलेल्या घराची खूप आवड आहे. मला माहीत आहे तुमच्या घरी ती सुखी राहील, पण तरीही नकळत तिच्याकडून काही चूक झाली तर तिला समजून घ्या. आजपर्यंत ती आमच्या शब्दाबाहेर कधीही गेली नाही. आम्ही देखील तिला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे, त्यामुळे तिची काळजी घ्या. मुलगी म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा असते. तिला थोडं जरी खचटलं तरी सहन होत नाही मला. याचा अर्थ असा नाही की ती चुकल्यानंतर मी तिला रागवत नाही, पण तरी देखील मी तिला त्रास होईल असं बोलत नाही. मी माझा जीव, माझ्या काळजाचा तुकडा तुमच्या हातात सोपवत आहे. प्लीज तिची काळजी घ्या, बाबा डोळ्यात पाणी आणत म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून त्याला मनातून खूप अपराधी असल्यासारखं वाटत होतं. आपण या भल्या माणसांना फसवतोय याचं त्याला वाईट वाटत होतं. तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं ठीक होईल, तो कसंबसं म्हणाला. त्याने एक नजर त्याच्या आईसोबत बोलणाऱ्या रीताकडे टाकली. खूप गोड आणि इनोसंट दिसत होती ती. त्याने तिच्यावरून नजर हटवली आणि आईला आवाज दिला. रीताच्या फॅमिलीचा निरोप घेऊन ते घरी जायला निघाले. ओमच्या घरी उत्साहाचं वातावरण होतं. त्याचं आणि रीताचं
लग्न ठरल्यापासून लग्नाच्या प्लॅनिंग सुरू होत्या. आईच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ओम मात्र आल्यापासून रूममध्ये बसून होता. त्याच्या नजरेसमोर रिदाच्या वडिलांचा चेहरा येत होता. त्यांच्या डोळ्यातील पाणी आठवून आता देखील त्याला अपराधी असल्यासारखं वाटत होतं. आपण केवढा मोठा गुन्हा करायला निघालो आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्याने रागाच्या भरात टीनाला मेसेज केला. मेसेज करून 10 मिनिटे झाली नसतील तोच त्याचा मोबाईल वाजला. टीनाचा कॉल होता. थँक्यू सो मच ओम डार्लिंग. मला माहीत होतं तू माझ्यासाठी काहीही करायला तयार होशील. आता त्या रीताला समजेल दुसऱ्याला त्रास दिल्याची काय शिक्षा असते ते. मला लग्न करायला लावण्यामागे नक्की काय कारण आहे टीना? ओम तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला. तुला सांगितलं ना मी, तिने माझा इन्सल्ट केला म्हणून. टीना म्हणाली. माझा विश्वास नाही बसत. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तू तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालीस.